तुम्ही एखादी गोष्ट करायचं ठरवतात, सुरुवातही करतात, पण काही काळाने ते सातत्य, ती कन्सिस्टन्सी निघून जाते. मे बी तुम्ही जिम करायचं ठरवतात, मे बी तुम्ही मेडिटेशन करायचं ठरवत असाल, कॉन्टेंट क्रिएट करायचं ठरवत असाल, पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं ठरवत असाल, पण ती कन्सिस्टन्सी हरवून जाते. असं का होतं माहिती आहे? कारण आपलं बॉडी आणि माइंड त्या पद्धतीने डिझाईन झालं आहे. सो आपल्या बॉडीचं कामच आहे की आपल्याला सेफ ठेवणं, कम्फर्ट झोनमध्ये ठेवणं. आणि ज्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं करायला जातात, जे तुमच्या रोजच्या रुटीनपेक्षा वेगळं असतं, सो काही काळाने बॉडी तुम्हाला पुन्हा तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये, सेफ्टीमध्ये घेऊन येते. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं करायला जातात, त्यावेळेस सातत्य न येण्यामागचं कारण म्हणजे तुम्ही आळशी आहात असं नाही, तर तुम्हाला तुमच्या बॉडीला सांगावं लागतं की तू सेफ आहेस, कारण की ती त्या बदलासाठी घाबरत असते. यापुढे जेव्हा पण इनकन्सिस्टंट व्हाल, तेव्हा तुम्ही स्वतःला सांगा की हे मी जे काही करत आहे ते माझ्या ग्रोथसाठी आहे आणि याच्यातून माझं चांगलं होणार आहे, जेणेकरून तुमच्या बॉडीला तो सिग्नल जाईल की याच्यातून माझं नुकसान नाही, तर माझी ग्रोथ होणार आहे आणि जे माझ्यासाठी सेफ आहे. जर तुम्हाला शिकायचं असेल की आपलं बॉडी आणि माइंड कसं एकत्र काम करतं आणि कसं आपल्यामध्ये योग्य बदल येऊ शकतो, तर मला DM करा माइंडसेट म्हणून.